जी काही लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे, तर त्या लोकशाही व्यवस्थेतील सर्वात मोठ्या उत्साहाला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नामवंत दिग्गजांनी आपापले अर्ज भरलेले आहेत. आपण लोकशाही प्रक्रिया स्वीकारलेली आहे आणि निवडणूक प्रक्रियेतील एक गंभीर वास्तवावर आपण चर्चा करणार आहोत. विशेषतः वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नामवंत दिग्गजांनी आपापले अर्ज भरलेले आहेत. गेली अनेक वर्ष, जवळपास 25 ते 50 वर्षापासून रिसोड हे सत्तेचं केंद्र मानलं जातं, राजकीय केंद्रबिंदू मानलं जातं. या मतदारसंघात जे विद्यमान आमदार आहेत, तर अमित झनक यांची तिसरी पिढी आज राजकारणात सक्रियपणे आहे. गेल्या 50 वर्षापासून एक प्रकारे हे घराणं सत्तेत आहे. दुसरीकडे अनंतराव देशमुख यांनी सुद्धा आपलं नामांकन काल दाखल केलेलं आहे. याच्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून ते सत्तेबाहेर आहेत असं म्हटलं जातं. परंतु ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थावर त्यांची जिल्ह्यातील पकड अजूनही कायम आहे. त्यांनाही एक राजकीय प्रस्थापित आणि दिग्गज मानलं जातं. दुसरीकडे गेल्या 25 वर्षापासून खासदारकी भूषवणाऱ्या भावनाताई गवळी ह्या सुद्धा रिसोडच्या आहेत. 25 वर्षापासून त्या खासदार आहेत आणि अपराजित म्हणून त्या आपल्या पाठीमागे आता बिरुद लावत आहेत. दुसरीकडे वंचितच्या वतीने प्रशांत गोळे असतील, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे असतील, अनेक छोटे मोठे पक्ष या राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आहेत. मात्र आपण जी काही लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे, तर त्या लोकशाही प्रक्रियेतील एक गंभीर वास्तव असं आहे की बहुतेक वेळा निवडणुका ह्या जाहीर होतात आणि जाहीर झाल्याच्या नंतर जी काही सामान्य मतदारांची, जी काही तुमच्या आमच्यासारख्यांची शेतकरी असतील, कष्टकरी असतील, सामान्य मतदार असतील, तर यांची जी काही भूमिका असायला पाहिजे ती नेमकी काय असली पाहिजे आणि यातील एका गंभीर वास्तवावरच आपण चर्चा करणार आहोत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की आपण चर्चा करायला लागतो की राज्यात कुणाचं सरकार येणार, कुणाला किती जागा मिळणार. दुसरीकडे आपल्या मतदारसंघाबद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो, तर त्यावेळेस उमेदवारी कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाचं तिकीट कुणाला मिळणार. तिकीट कन्फर्म झाल्याच्या नंतर ज्यावेळेस निवडणुकीच्या प्रचाराची प्रक्रिया सुरू होते, तर त्यावेळेचे जे काही दिवस असतात, तर त्या दिवसांमध्ये आपण कुठला उमेदवार निवडून येणार याबाबत आपापले अंदाज आपण बांधत असतो. गल्लीत, चौकात, सोशल मीडियावर ज्या ज्या माध्यमातून असते त्या माध्यमातून आपण व्यक्त करत असतो आणि प्राधान्यक्रमावर याच गोष्टीची चर्चा करत असतो आपण. मग आपल्या शेतमालांचा भाव पडलेला आहे, आपल्याला गारपिटी झाली, नापिकी झाली, कर्जाचा डोंगर वाढलेला, ह्या सगळ्या आपल्या ज्या काही मूलभूत समस्या असतील, तर त्या समस्या आपण पूर्णपणे विसरलेल्या असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्हाला ही गुलामी झुगारून राज्य करती जमात, शासन करती जमात बनायचं आहे. हे विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. मात्र त्यांच्या विधानाचा आपण सोयीस्करपणे विसर पाडून वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामगिऱ्या आपण स्वीकारलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या काही पंचसत्ता किंवा पंचसूत्री मानल्या जाते, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही सत्ता असेल, तर ती धर्मसत्ता. गेल्या अनेक वर्षापासून, अनेक पिढ्यांपासून आपण धार्मिक गुलामगिरी आपली सोडायला तयार नाही. त्यातल्या त्यात सामाजिक गुलामगिरीचे काही प्रकार असतील, शैक्षणिक गुलामगिरी असेल, आर्थिक गुलामगिरीमध्ये आपण आता पूर्णपणे परावलंबी झालेलो आहोत, डिपेंडंट झालेलो आहोत. आपल्याला सरकारच्या योजनावर अवलंबून राहावं लागतं. ज्यावेळेस सरकार एखादी घोषणा करतं, तर त्या घोषणेसाठी आपल्याला अक्षरशः गर्दी करावी लागते, हात पसरावे लागतात. ही आपली वस्तुस्थिती आहे. आर्थिक स्वायत्ता आपण स्वतःची गमावलेली आहे. कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याची अवस्था आज भिकाऱ्यापेक्षाही अतिशय बेकार झालेली आहे असं म्हटलं तर कोणाला यामध्ये राग येण्याचं काही कारण नाही. कारण शेतकरी पूर्णपणे डिपेंडंट बनलेला आहे. शेतकऱ्यांची वस्तुस्थिती अशी आहे की उन्हाळ्यापासून तर शेवटच्या पिकाच्या दाण्यापर्यंत तो शेतामध्ये राबतो, कष्ट करतो. त्याला शेतीचं जेवढं नॉलेज आहे, जेवढी माहिती आहे, त्याच्यानंतर बाजार समितीत किंवा ज्यावेळेस तो आपला माल विकायला नेतो, तर त्यावेळेस त्याला सल्ले सांगणारे, त्याच्या मालाचा दर्जा किंवा गुणवत्ता ठरवणारे, ज्यांनी कधी आयुष्यात शेतीचं तोंडही पाहिलं नाही, अशी लोक असतात. ही वस्तुस्थिती आहे, आपण ही कुठेतरी स्वीकारली पाहिजे. दुसरीकडे ह्याच राजकीय व्यवस्थेने आम्हाला राजकीय गुलाम सुद्धा बनवलेला आहे की
ज्यावेळेस उमेदवारांची उमेदवारी जाहीर होते, जर आम्ही रिसोड मतदारसंघाचा जर विचार केला तर रिसोड मतदारसंघात जवळपास 3.25 लाख मतदार आहेत आणि 3.25 लाख मतदारांमध्ये ते वेगवेगळ्या वर्गवारीतील शैक्षणिक आणि सामाजिक वर्गवारीतील ते मतदार आहेत आणि ह्या मतदारांमध्ये ही 4-6 लोक सोडली तर एकही या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकणारा गुणवत्ताधारक पात्रताधारक एकही व्यक्ती असा नाही का की आपल्याला दर 5 वर्षांनी ह्याच लोकांवर डिपेंडंट राहावं लागतं आणि आलटून पालटून याच लोकांना निवडून द्यावं लागतं. ही एक लोकशाही प्रक्रियेतील एक अतिशय गंभीर अवस्था आहे. उमेदवारी कोणाचा अर्ज भरायचा असला तर आपल्याला त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करायची मतदाराला काही एक गरज नाही. मात्र आपण बऱ्याचदा 200-300 रुपये रोजानं त्या ठिकाणी शक्ती दाखवायला जातो. बऱ्याचदा आपण स्वतःचे पैसे खर्च करून जातो आणि गावातला कुठला तरी एखादा गाव नेता असतो छोटा मोठा, त्याला त्या गोष्टीचा राजकीय फायदा झालेला असतो, आर्थिक फायदा झालेला असतो आणि आपण त्याच्या बहकाव्यात येऊन आपण तिकडे गेलेलो असतो. म्हणजे याचा अर्थ आपण अजूनही आपली मानसिक बौद्धिक गुलामगिरी सोडलेली नाही, अशी ही स्थिती आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे अंग म्हणजे उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी एकमेकावर आरोप किंवा प्रत्यारोप करणे हे नसतं. तर प्रत्येक उमेदवाराचं विकासाचं व्हिजन कार्ड हे तयार असलं पाहिजे. कुठल्या गोष्टीला तो प्राधान्य देणार मतदारांनी त्याला प्रश्न विचारले पाहिजे. तुझ्या व्हिजन मध्ये शेतीसाठी तुझ्याकडे काय संकल्पना आहेत, रोजगारासाठी पायाभूत सुविधा असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या गोष्टी त्या उमेदवारांना स्पष्ट करणं गरजेचं असतं. मात्र नेमक्या ह्या गोष्टी आपल्या बाजूला पडतात आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका याच गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं आणि मतदारांना त्या विकासांच्या योजनांबद्दल समजावून सांगण्याऐवजी राजकीय वातावरणामध्ये विकासाचे मुद्दे कुठेतरी बाजूला पडलेले असतात आणि अशा गोष्टींचा मग ऐनवेळी त्या ठिकाणी साम दाम दंड भेद पैसा दारू मटण या गोष्टींचा सर्रासपणे वापर करून ही लोकशाही व्यवस्थेचा आपण एक प्रकारे खेळ मांडलेला आहे. ही बाजू आपण स्वीकारली पाहिजे आणि अशा स्थितीमध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण एक प्रकारे राजकीय फॅसिझम स्वीकारलेला आहे. दुसरीकडे घराणेशाहीची आपण परंपरागत जी काही गुलामगिरी आहे ती गुलामगिरी आपण राजकारणाच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे. त्याच लोकांना निवडून देणे आणि त्यांनाच आपला नेता ठरवून त्यांना वेगवेगळी विशेषणं लावून त्यांचा उदो करणे हे कुठंतरी या लोकशाही प्रक्रियेमध्ये थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मतदार म्हणून मला ह्या गोष्टी वाटल्या, त्या तुमच्यासोबत चर्चा केल्या. ह्या ठिकाणी व्यक्त केलेले हे मत वैयक्तिक स्वरूपाचे असतात, ते सार्वजनिक किंवा सार्वत्रिक स्वरूपाचे असतील असं नाही. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवू शकता. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.